रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. माजी सरपंच आणि सध्याचे मेडगणाचे उमेदवार युवराज त्यांचे त्याची नेमकी आता निवडणूक कशी लढत होईल आपली या भागात. सर्वप्रथम आम्ही घड्याळ चिन्हावर उभा राहिलोय आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आमचं मत श्रद्धांजली रूपात आम्ही मतदारांना मागतोय आणि मतदारांनी आम्हाला श्रद्धांजली रूपात अजितदादा पवारांना मत द्यावं एवढी आमची मतदारांना मनापासून आणि अंतकरणापासून विनंती आहे. लाडक्या बहिणीचा फायदा कुणाला होईल. लाडकी बहीण ही आमचे नेते अजितदादा पवार साहेब हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि लाडकी बहीण सुरू करण्यात सगळ्यात सिंहाचा वाटा म्हणलं तर अजितदादांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा आहे. ह्या दोन व्यक्तींनी लाडकी बहीण ही योजना आणली आणि ह्याचं श्रेय दुसरं कोणी घेऊ नये ही आमची मनापासून त्यांना विनंती आहे. पण खरे सर्वप्रथम ह्याचं श्रेय लाडक्या बहिणीचं अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना जाते आणि ते कायमच राहील असं त्यांचं आश्वासन आहे आणि ते आमच्या बरोबरच आहेत. दोन्ही सर्व पक्षी आमची लढत आहे. भाजप सोडून सर्व पक्ष आमच्या सोबत आहेत आणि तळागाळातील सर्व नेते मंडळी सुद्धा आमच्या सोबत आहे आणि जी काही लाडक्या बहिणीचं माध्यम त्यांनी छापून पोस्टर जणू काय घरातले पैसे देत असल्यासारखं स्वतःच पैसे त्यांच्या अकाउंटवर देत असल्यासारखं लाडक्या बहिणीचं फोटो त्यांनी छापून तसं आमच्या अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जाहिरात न करता लोकांपर्यंत ते पैसे पोहोचवले आहेत. म्हणजे आपल्या आईदादांनी जी योजना राबवली त्याचा फायदा भाजप घेत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे. पुरेपूर भाजप घेते पण लोकांना त्याची पूर्ण जाणीव आहे. मतदार सुज्ञ आहे. मतदारांना त्याची जाणीव आहे. ह्याची सुरुवात अजितदादांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनीच केली आणि कुठलं तरी श्रेय मोकळ्यात घ्यायचं काम ही भाजपचं आजचं नाही. आयतं त्यांनी तयार केलेलं एखादं तयार केलेलं व्हिजन दावा जी बी तयार केलेलं व्हिजन आहे ते सगळं एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे अजितदादा पारंपरिक म्हणजे अगदी 30-40 वर्षापासून अनुभवाचे मंत्रीपद अनुभवाचं खातं अनुभवाचं त्यांच्या पद सगळेच आहे आणि त्यांचं त्याने आयतं उचलून त्यांच्यावर गिरवण्याचं आता सध्या षडयंत्र चालू आहे. काल जयकुमार गोरे साहेब सभा झाली त्या सभेचा काय परिणाम होईल का. अजिबात सोना. जयकुमार गोरे साहेब हे राष्ट्रीय नेत्यासारखं नुसतं बोलून जाऊन करत नाही. त्यांनी अंमलात काय आणलंय लोकांपर्यंत काय पोहोचवलंय असं एखादा मुद्दा नव्हा ना. त्यांच्या मंत्री आहेत ते मंत्री असून त्यांचा फंड कुठल्या गावानं वापरलाय असं एका गावाचं मला नाव सांगा. माळशिरस तालुक्यातल्या एका गावाचं नाव सांगा की बाबा जयकुमार गोरे साहेबांचा फंड खाली एखाद्या ह्या गावात आहे म्हणून. कागदावर त्यांचा कागदावर अब्ज रुपये फंड आहे तर कागदावरच आहे खाली वस्तुस्थिती नाही ना. आता त्यांनी घोषणा केली की प्रत्येक सदस्याला 21 कोटी रुपये देणार म्हणून निवडून आल्यानंतर. ही घोषणा त्यांची अगदी खासदार उभा राहिले होते ना तेव्हापासून प्रत्येकाची घोषणा आहे त्या. पण घोषणा अंमलातच येऊ देत नाही ती. खासदारकीला उभा राहिलं आमदारकीला उभा राहिलं काल नगरपालिकेला उभा राहिले त्यांच्या हेच घोषणा आहे त्या. तर खाली त्याची आतापर्यंत पहिल्या 5 वर्षात 10 वर्षात 15 वर्ष सत्ता आहे. सत्तेतनं खाली रूपांतर काय झालंय ते दावा ना. गावगाड्यात रूपांतर काय झालंय त्याचं अंमलबजावणी नाही नुसती कागदपत्री असून काय करायचंय. प्रत्येक वेळेस कागद दावायचा झेरॉक्स काढायची आणि लोकांना कागद दावायचा पण खाली वस्तुस्थिती नाही ना तशी. एकंदरीत पाहता आता एक म्हणजे भाजप आता पोस्टरबाजी जाहिरातबाजीवरच पोस्टरबाजी जाहिरातबाजी एवढाच त्यांचा विजन आहे. आणि आमच्यासारख्या आता खेडेगावात माझं गाव मेडद आहे. मेडद मध्ये त्यांनी 2 सभा मंडप दिलेत पण ती एका त्यांच्या घरी कार्यकर्त्याला म्हणजे खंडोबा मंदिर आमच्या गावचं आहे त्या गावाला माहित आहे. खंडोबा मंदिर गावात आणि खंडोबाचं मंदिर त्यांनी बांधलं एखाद्या रानात. आज वस्तू रानात बांधलंय आणि तिथं देव नाही. आत्ता बी चाललेला जाऊन तुम्ही बघा मोकळं मंदिर आहे ते वापरायसाठी 2 ठिकाणी दिलं 4 ठिकाणी दिवे दिले होते ती बी स्वतः म्हणजे त्यांच्या एका 4 कार्यकर्त्या दारात. पण असं सार्वजनिक ठिकाणी एखादं काम केलेलं 21 कोटी रुपये निधी दिला. राम सातपुते बोलतात 50 कोटी रुपये निधी दिला. शिवरत्नीचं टेंडर आहे आणि आमदार व्हायच्या अगोदरचं टेंडर आहे. कॅनलचा रस्ता येतोय ना ही शिवरत्नीचं टेंडर आहे. आज बी कागदपत्र बघा ना शिवरत्नीचं टेंडर आहे ती आणि कशाचं बी आयतं श्रेय घ्यायचं एवढाच त्यांचा फक्त धंदा आहे.
म्हणजे आयत्या पिठावर आयच्या पिठावर गोट्या वेळेवर असतात त्यांनी. आणि ह्या सगळ्यात मोठं जे आमच्या गावाला निधी रणजित दादाच्या सैन, म्हणजे ते जरी तिथे कार्यरत असले तरी खाली रणजित दादांनी त्याचा सगळा पाठपुरावा करून गावाचा अभ्यास रणजित दादाला. काल आलेल्या माणसाला काय गावाचा अभ्यास आहे? आपण एखाद्या गावात पाहुणं म्हणून गेलो तर त्या गावात आपल्याला 2 माणसं ओळखीची राहतात, बरोबर 100 माणसं. जिथे पारंपरिक आहे, रणजित दादा म्हणजे आज 40 वर्ष जरी राजकारणात आहे, त्यांचं घर खानदानी पिढी आहे, त्यांना घरोघरी माणूस माहित आहे कुठल्या गावात काय टाकायचं, कुठनं कसं निधी द्यायचा. आणि त्यांच्या सोबत आता जानकर साहेब आहेत, ही तळातली नेते मंडळी आहे, ती घरोघरी पोहोचलेली माणसं आहे, ती सर्वसामान्य माणसाच्या व्यथा जाणणारी माणसं आहे ती. त्यामुळं असं ह्यांच्याकडून जी निधी उपलब्ध होते, आज माझ्या गावात बंदिस्त गटर 95% बंदिस्त गटर आहे. कॉन्क्रीटीकरणाचं रस्ते केले ते म्हणजे ही ह्यांच्या आशीर्वादानेच केलं ते ना. मी 7 कोटी रुपयाचा निधी सरपंच असल्यापासून आतापर्यंत मेळत गावात कार्यरत आहे. पाण्याची टाकी 1 कोटी रुपयाचा निधी पाणी पुरवठ्याचा बांधला. आणि मी कुणावानी आमच्यात पहिली 25 वर्ष सत्ता होती, त्यांनी स्वतःच्या घरी, आज बी विहिरी त्यांच्या घरी होत्या, पण मी स्वतः गावासाठी त्याचा उपयोग केलाय. माझ्या घरी कधी बेल सुद्धा मी स्वतः म्हणजे या सार्वजनिक मला बसवला नाही, पण त्यांनी जी बी गावाची योजना घेतलेली आहे ती स्वतःच्या घरी सगळं घेतलेली आहे. पूर्ण गाव सुशिक्षित केलंय, 400 संडास बांधले ते, CCTV कॅमेरे बसवले ते. आणि माझी मतदार बंधू भगिनींना एवढीच विनंती आहे, आम्ही कामाची माणसं आहे, तळागाळातल्या माणसासोबत अहोरात्र काम करणारी माणसं आहे. आमच्यापाशी जरी काय प्रॉपर्टीनं पैशानं काय नसलं तरी पण मन तन धन ह्या गोष्टीनं आम्ही अगदी सर्वस्व सगळेपणाला लावून लोकांसाठी सेवा करणार आहे.